आज परत एकदा आपल्यासाठी कुरिअरने एक गिफ्ट आले आणि ते आपल्याला एका ताईने पाठवले आणि आपण याचं अनबॉक्सिंग पण केले। आता ती गिफ्ट काय आहे की नाही सांगतो चला। धुणं भांडी सगळं आवरून आहे की नाश्ता जरा गरम होता म्हणताना आता आई साहेबांना बारीक मध्ये आपणच चारून घ्यायचा आणि चारता चारता आपण बी खायचं। काम का आपली घरातली सगळे आवरलेले त्यामुळे मस्तपैकी गंध लावून तयार झालो आणि आता सगळ्यात महत्वाचं काम होतं ते म्हणजे आमच्या राणी सरकारांचा मेकअप करायचं। आणि इथं महत्वाचा विषय कसा आहे माहितीये का, आंघोळ घातली की आमच्या बाळाला लगेच झोप येते, त्यामुळे झोपायच्या आधी पहिला मेकअप करून घ्यायला लागते। ए बम अकड़ बम के मैं चंपी करू जमके के बंद अकल संकी खुल जाए। आई साहेबांना तेल लावून झालं राहिलेला आपल्या डोक्याला पुसला, म्हणलं आलीत तर आलीत चार केस आपली परत काय येत नाही सोडा। पण आमचं प्रोफेसर मेकअप केलं कसं दिसलं कमेंट करून नक्की सांगा। घरातली कामे आई साहेबांचा आवरून जरा टाइमपास करत बसलेलो तेवढ्यात आपल्याला फोन आला, तुमचं पार्सल आले नाही आलंय म्हणून। आता एक्साइटमेंट तर एवढी होती की भावनो काय विचारू नका। आपल्या एका लाडक्यात आईनं रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून हे पार्सल पाठवले। आणल्या पहिला आई साहेबांच्या हातात पहिला दिलो आणि बिनवेळ घालतो 0 मिनिटात म्हणजे अनबॉक्सिंग करून घेतलो। आता हिने काय पाठवले माहितीये का मित्रांनो, हे आहेत बोट कंपनीचे इयरबड्स। हे आपल्याला व्हिडिओ एडिटिंग करताना भावानं लई कामाला येणार आहे। बर्डची क्वालिटी जर म्हणला भावानं तर नाद्या बात होती बरं काय, त्यात विषयच नाही। भावानं आणि माझ्या बहिणीनं तुम्ही आपल्याबद्दल आपुलकी प्रेम आणि साथ जी दाखवताय की नाही त्याबद्दल आपण बोलूच शकत नाही, कारण बोलून दाखवण्यापेक्षा भावना समजून घेणं लई महत्वाचं आहे। आणि ज्या आपल्या ताईने आपल्याला गिफ्ट पाठवले की तिचा अगदी मनापासून आभार। अशीच तुमची साथ आणि प्रेम शेवटपर्यंत राहून दे आपल्याला, बस बाकी काय सुद्धा नको।